नमस्कार, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे जॉयफुल तडका या चॅनल मध्ये। व्हिडिओचे थंबनेल बघून आपल्या लक्षात आलेच असेल की आज आपण पुण्यातील सर्वात मोठ्या जत्रेत म्हणजेच भीमथडी जत्रेमध्ये आलो आहोत। या जत्रेचे यंदाचे हे 18वे वर्ष आहे। ही जत्रा 20 डिसेंबर 2024 पासून 25 डिसेंबर 2024 पर्यंत कृषी विद्यापीठ मैदान म्हणजेच ॲग्रिकल्चरल कॉलेज ग्राउंड सिंचन नगर येथे भरवण्यात आली आहे। मधमाशी वाचवली पाहिजे यावरती या वर्षीची थीम आधारित आहे। या जत्रेचे तिकीट प्रत्येकी 60 रुपये आहे। चला आता आपण आतमध्ये प्रवेश करूयात। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम दिसेल ते म्हणजे वडाचे झाड, तसेच काही पाळीव प्राणी, बाजूला उभे असलेले ऊस, शेतामध्ये कष्ट करणारा शेतकरी हे आपल्याला ग्रामीण संस्कृतीचे दर्शन करून देते। भीमथडी यात्रा पाहायला इथे आल्यावर आम्हाला सर्वात प्रथम पोवाडे गाणारा समूह भेटला। चला आता आपण मुख्य दालनामध्ये प्रवेश करूयात। आतमध्ये आल्यावर सर्वप्रथम आपल्याला झाडांचा गुच्छ तसेच फळभाज्यांनी बनवलेली पोपटची आकृती दिसेल। बसण्यासाठी इथे आपल्याला सुविधा देखील केलेली आहे। या जत्रेमध्ये एकूण 325 स्टॉल आहेत। 18 जिल्ह्यातील 18 राज्यातील उद्योजकांनी आपले कला कौशल्य तसेच परिपूर्ण असे प्रॉडक्ट्स ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या जत्रेमध्ये स्टॉल लावलेले आहेत। चला आता आपण काही स्टॉल्सला भेट देऊया। हा स्टॉल उत्तर प्रदेश येथील असून यांच्याकडे विविध पर्स व बटव्यांचे सुंदर कलेक्शन आहे। चला पुढच्या स्टॉल कडे जाऊया। बिहार मधील हा स्टॉल भैया, आपके स्टॉल के बारे में आप बताओगे क्या? ये मधुबनी पेंटिंग है। मधुबनी बिहार का ये फोक आर्ट होता है, ये ट्रेडिशनल आर्ट है। ये राम सीता के टाइम से ही आ रहा है। हमारे यहाँ सीता जी का जन्म हुआ था। हम लोग इसका ओरिजिनल नाम मिथिला पेंटिंग है। राजा जनक का राज था। कुछ भाग नेपाल के अंदर, कुछ भाग इंडिया के अंदर पड़ता था। हम लोग बॉर्डर साइड के रहने वाले हैं। ये पेंटिंग उसी टाइम से आ रहा है, लेकिन ये मार्केटिंग व्यू मधुबनी डिस्ट्रिक्ट से चालू हुआ था, इसीलिए मधुबनी पेंटिंग के नाम से फेमस है। मधुबनी डिस्ट्रिक्ट है और जैसे ये पेंटिंग होता है सारा नेचुरल कलर होता है। इंडिया के अंदर पहला ऐसा आर्ट है जिसमें की 8 पद्मश्री अवार्ड मिला हुआ है इस पेंटिंग के लिए। इसके बाद आपको 30 से ज्यादा नेशनल अवार्ड है, 200 से ज्यादा स्टेट अवार्ड है। इसका जापान में भी म्यूजियम है, मिथिला म्यूजियम जापान। तो ये सब आप ही बनाते हो? जी, हम लोग का सारा फैमिली, हम लोग का ट्रेडिशनल आर्ट है। ओके, अब खुद ही मतलब आपकी पूरी फैमिली इसमें है? जैसे मेरी वाइफ है वो स्टेट अवार्ड है, हम भी आर्टिस्ट, हम भी अवार्ड मिला हुआ है। प्राइस रेंज क्या क्या रहेगी फिर इसकी? हमारे पास 250 से स्टार्टिंग है, 35,000 तक का। ओके, जो भी जिसको जैसे पसंद आ सकता है वो ले सकते हैं। ओके, चलो थँक यू सो मच भैया, ऑल द बेस्ट। चला आता भेट देऊया राजस्थान मधील या स्टॉलला। यांच्या स्टॉलचे नाव आहे मिनिएचर आर्ट्स। चला एक झलक घेऊयात त्यांच्या स्टॉलवर असलेल्या पेंटिंग्सची। हेलो भैया, आपके स्टॉल के बारे में हमें कुछ बताओ ना। मैं जयपुर का रहने वाला हूँ, रवि कुमार। हमारा 7 जनरेशन है, 7 जनरेशन से हम काम कर रहे हैं। ओके, ऑल आर हैंडमेड पेंटिंग यूजिंग नेचुरल कलर, बेस्ड ऑन हैंडमेड पेपर, रियल गोल्ड कलर, ऑल आर स्टोन कलर, रेनबो वाटर, मिक्स फूड, ओके, ऑल आर ट्रेडिशनल आर्ट। ओके, सो आपने ही ये सब कुछ बनाया हुआ है? ओके, वेरी नाइस। हमारी पूरी फैमिली करती है। आपकी पूरी फैमिली इसमें ही है? ओके, थँक यू सो मच। विलेज लेदर क्राफ्ट राजस्थान येथील हा स्टॉल असून त्यांच्याकडे प्युअर लेदरचे चप्पल व जुती विक्रीसाठी उपलब्ध आहे। एक झलक बघूया त्यांच्या स्टॉलवर असलेल्या चप्पल आणि जुती यांची, तसेच त्यांच्याकडून थोडीशी माहिती देखील घेऊया। हेलो भैया, आपके स्टॉल के बारे में हमें बताओ ना। हाँ जी मैडम, हम राजस्थान से आए हैं। हमारा विलेज लेदर क्राफ्ट के नाम से है। हमारे पास हाथ से निर्मित वस्तुएं प्योर लेदर की होगी। बहुत अच्छी चीज़ है, चलने में काफ़ी कंफर्टेबल है। ओके, प्राइस रेंज कैसा रहेगा आपका? रीजनेबल प्राइस रखा हमने यहाँ पे 750 से लेके 1050 तक का प्राइस है हमारा। ओके, ठीक है, चलो थैंक यू भैया, ऑल द बेस्ट। नमस्ते।
स्टुडिओ व्हॅम हा मध्य प्रदेश येथील स्टॉल असून या स्टॉलवरती महिलांसाठी विविध प्रकारची आकर्षक अशी ज्वेलरी विक्रीसाठी उपलब्ध आहे। हेलो मैम, आपके स्टॉल के बारे में हमें बताओ ना। So basically I'm from Indore and we work with a lot of hand Indian traditional crafts और उनके साथ incorporate करके हम ज्वेलरी बनाते हैं and all the jewelry here is completely handcrafted and we have a lot of things like earrings, necklaces, bracelets, anklets. Okay. It's very comfortable to wear because it's made of fabric. Okay. And, so you should drop by and see for yourself. What is the minimum price and maximum price? The earrings started around 500. Okay. And necklaces started around 800. Okay. Thank you so much. All the best. स्टुडिओ रामा हा तेलंगणा येथील स्टॉल आहे। यांच्या या स्टॉलवरती अतिशय आकर्षक विविध प्रकारचे कुर्ती, रेडीमेड ब्लाउज, साड्या अवेलेबल आहे। चला यांच्या स्टॉलची आपण अधिक माहिती त्यांच्याकडूनच घेऊयात। हेलो मैम। हाय, हम हैदराबाद से आए हैं। ओके। और इतना अच्छा लग रहा है क्योंकि जिस हिसाब से यहाँ पे साई पवार एंड सुनंदा ताई जिस हिसाब से हम लोगों को रिसीव किए हैं, जो अरेंजमेंट्स उन्होंने किया है, बहुत अच्छा लगता है। हम कलमकारी का मतलब साड़ीज़ एंड कुर्ताज एंड लेकर आए। ये पहली बार है हम भीम तड़ी में आ रहे हैं, बट एक्सपीरियंस इतना अच्छा लग रहा है क्योंकि ये लोग इतना चैरिटी करते हैं, इतने विमेन ऑर्गेनाइजेशंस को एम्पावर करके मतलब उनसे इतने चीज़ें बनाते हैं। अब वो सब स्टॉल्स भी देखना चाहिए जहाँ पे वो लोग पापड़, अचार वो सब भी बना रहे हैं। तो वी आर एक्चुअली दिस इज़ द सेलेक्ट एनक्लेव जिसमें कुछ सेलेक्टेड डिज़ाइनर्स को ही बुलाती हैं, इनवाइट करते हैं वो लोग। दिस इज़ एन ऑन इन्विटेशन शो। हर कोई आना चाहता है तो नहीं होता है, पूरा स्क्रीनिंग होके सही एंड हर टीम सुनंदा ताई को मदद करके फिर डिसाइड करते हैं कि कौन आ सकता है। ओके। तो मैं जो लेकर आई हूँ पूरे कलमकारी कॉटन पे, सिल्क पे, क्रेप पे, हर किस्म का इस पे एंड देन अ लॉट ऑफ तेलंगाना वीव्स। मैं तेलंगाना से हूँ, तो मैं तेलंगाना के ही जैसे गद्वाल है, देन गद्वाल के साथ हम कलमकारी को भी मिला है, वो आंध्रा का और तेलंगाना का। इससे पहले हम लोग एक स्टेट थे ना, तो इसीलिए दोनों को मिला के ही काम करते हैं। ओके। सो आपके पास कुर्ती भी है, कफ्तान कुर्ती भी है, राइट? कुर्तीज के टाइप है। ओके। टूनिक्स है, राइट? जो भी मतलब हर किसी को एवरीडे वेयरेबल होता है वही हम बनाते हैं। बहुत ज़्यादा ग्रैंड वाले जो हैं दैट इज़ ओनली ऑन कस्टमाइजेशन ऑन ऑर्डर, जो रेगुलरली लोग पहन सकते हैं छोटे छोटे फंक्शंस के लिए और पार्टीज के लिए, उस तरीके के हम लेकर आए हैं। ओके। प्राइस रेंज कैसा रहेगा? तो हम लोग का कुर्तास का प्राइस रेंज जो है इट स्टार्ट्स फ्रॉम 4000 एंड गोज अप टू अबाउट 8000। ओके। एंड सारी स्टार्ट फ्रॉम 10,000 एंड दे आर अप टू 55,000-60,000। ओके, थँक्यू सो मच। थँक्यू सो मच। चला आता आपण पुढे जाऊया। वरती बघू शकता मधमाशी या थीमनुसार त्यांनी मधमाशा अशा वरती लावलेल्या आहे। जत्रेचा संपूर्ण मॅप इथे दिलेला आहे। चला आता मधमाशी ही जी थीम दिलेली आहे त्याच्यावरती इथं त्यांनी हा पूर्ण सेटअप केलेला आहे। बघूयात हा सेटअप, ही थीम किती सुंदर उभारली आहे ना। चला या थीम विषयी आपण अजून माहिती घेऊयात। नमस्कार दादा, या वर्षीच्या या थीम बद्दल आम्हाला काही माहिती देता का? या वर्षी पहिल्याच वर्षी आपण भीमतडीमध्ये मधमाशी दालन आपण दाखवत आहोत। ही थीम बनवली पूर्ण मधमाशीची आराधना दाखवण्यासाठी आपण बनवली आणि पूर्ण थीम बनवली पूर्ण टाकाऊ वस्तूपासून आपण असं बनवलेली आहे। वर तुम्हाला डोळे दिसतात, आतमधलं कात्या लावलेला आहे, आपण त्याला पंख बनवलेलं आहे। संपूर्ण लो प्रोजेक्टचं आपण सगळं केलेलं आहे। बाकी आपण टायर्स बनवलेले आहेत, टायर्सपासून आपण वेगवेगळे मधमाशी बनवलेला आहे, आपण केलेलं आहे। तर आपले जे टेंट आहे, मधमाशीच्या वसाहती आहेत, आपण लावलेले आहेत। हे जे बोर्ड्स आहेत त्याची माहिती मधमाशी वाचवा, जसं आपण नारा देतो झाडे लावा झाडे जगवा, तसं मधमाशी वाचवा, मधमाशी
का तर मधमाशी जर नाशिक आली तर आईन्स्टाईन त्यांनी सांगितलं की आहे की बाबा 3 ते 4 वर्षामध्ये मानव वस्ती शास्त्रज्ञ होऊन गेले. मधमाशी जर नाशिक झाली तर 5 वर्षात मानव वस्ती संपूर्ण जाते. त्याच्यामुळे आज मधमाशी काळाची गरज आहे. शहरातील लोकांनी सुद्धा मधमाशी पालन करू शकतो. खूप सुंदर थीम आहे दादा, धन्यवाद. चला आता पुढे वळूयात शेतकरी गट, महिला बचत गट यांच्याकडे. या जत्रेचे प्रामुख्याने एक आकर्षण म्हणजे हा नंदी. चला आता पुढे जाऊयात पुरंदर येथील शेतकरी उत्पादन कंपनी स्टॉलवरती. आपल्या या प्रॉडक्टबद्दल, आपल्या स्टॉलबद्दल थोडी माहिती द्या ना आम्हाला. आमचा KVKच्या अंडर पुरंदर हायलाइट 14 नंबरचा स्टॉल आहे, ज्याच्यामध्ये आम्ही फ्रूट ज्युसेस आणि स्प्रेड तसेच फ्रेश आणि सेलिंगसाठी आहे. फर्स्ट आमचा जामून ज्यूस आहे विदाउट शुगर. त्यानंतर रेड गावा ज्यूस आहे विदाउट शुगर. ओके. प्लस आमचा आवड मेन्यू पीक ज्यूस आहे आणि याची प्राइस रेंज 60 रुपीज आहे. ओके. प्लस आमचे स्प्रेड आहे, त्याच्यामध्ये सुपर फिक्स स्प्रेड आहे, जामून स्प्रेड आहे, रेड गावा स्प्रेड आहे, प्लस स्ट्रॉबेरी स्प्रेड आहे. ओके. याची सेलिंग प्राइस MRP ॲक्च्युली 225 आहे, पण सेलिंग प्राइस 200 रुपये. ओके. पुरंदरचे सिक्कापूर इथे सेंटर आहे याचं. ओके. इथून आम्ही हार्वेस्ट करतो. याच्या थ्रूच आम्ही पीक ज्यूस आणि फिक्स स्प्रेड बनवतो. हा 350 ते 400 ग्राम आहे आणि याची प्राइस 70 रुपीज. चला वळूयात पुढच्या स्टॉलकडे. ह्यांच्याकडे विविध प्रकारचे प्रीमिक्स अवेलेबल आहेत. चला वळूयात पुढच्या स्टॉलकडे. यांच्या स्टॉलवरती प्रचंड गर्दी होती. जाणून घेऊया यांच्या स्टॉलविषयी अधिक माहिती. नमस्कार ताई. नमस्कार. आपल्या स्टॉलबद्दल आम्हाला काही माहिती द्या ना. मी पायल कर्डीकर, मिलेट्स नाव इथे मार्केटिंग मॅनेजर आहे. तर आमचं सगळे मिलेट बेस्ड प्रोडक्ट आहे. तर रॉ मिलेट्स जे अनपॉलिश्ड मिलेट्स आहे, 5 पॉझिटिव्ह मिलेट्स, त्याच्यापासून बनवलेले रवा जे रोस्टेड आहेत, हे सगळे वॅक्यूम पॅक केलेले आहेत. त्याचे फ्लोअर्स आहेत. त्यानंतर त्याच्यापासून बनवलेले सर्वांचे पास्ता, नूडल्स, खाकरा आहे प्रोसेसमध्ये, म्हणजे त्याचे फ्लेक्स आहेत. त्यानंतर ज्वारीचा चिवडा आहे आणि आमचा बेस्ट सेलिंग जो आहे तो मल्टीमिलेट लाडू आहे, रागीचे कुकीज आहेत, ज्वारीचे कुकीज आहेत आणि हा न्यूट्री डब्बा आहे जो आम्ही स्कूल चिल्ड्रन्सला पण देतो. त्याच्यामध्ये आम्ही सर्व प्रोडक्ट्स ॲड केलेले आहेत. त्यानंतर आमच्याकडे प्रीमिक्सेस आहेत. प्रीमिक्सेसमध्ये जे रेडी टू कुक आहे, तर 10 मिनिट्समध्ये ते प्रिपेअर होतात. म्हणजे ज्यांना ब्रेकफास्टसाठी बेस्ट ऑप्शन पाहिजे, हेल्दी ऑप्शन, तर ते त्यांना प्राइस वगैरे कशी असेल? प्राइस बाकी कंपॅरेटिव्ह केलं तर म्हणजे मिलेटची प्राइजेस जे असतात तर ते थोडे जास्त असतात, कारण त्याचं प्रोडक्शन कमी आहे. पण इथे सगळे अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्हाला सर्व भेटून जातात. ओके, थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. बराच वेळ फिरल्यानंतर या स्टॉलवरती उसाचा ताजा ताजा रस प्यायला मिळाला. चला आता आपण पुढील स्टॉलकडे वळूयात. खूप स्टॉल असल्यामुळे प्रत्येक स्टॉलवरती भेट देणे शक्य नसल्यामुळे काही ओझरती दृश्ये आपल्याला अधेमध्ये या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. मातीपासून बनवलेले आकर्षक मूर्ती, स्टॉलवर असलेल्या साड्या, पर्स, बटवे, गोधड्या, विविध प्रकारचे हँडीक्राफ्ट्स या विविध स्टॉलवरती अवेलेबल होते. चला वळूया युनिक अशा एका स्टॉलवरती. जाणून घेऊया त्या स्टॉलवरची अधिक माहिती. नमस्कार ताई, आपल्या स्टॉलबद्दल आम्हाला माहिती द्या ना. माझा एकदंत हेल्मेट फॉर्म्युलेशन असं बचत एकदंत बचत आणि माझा जे आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे हे सगळे हेल्मेट ह्यामध्ये प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग होते. तर आता पिंपळीमध्ये आपला स्टॉल नंबर आहे 41. तर तुम्हाला इथे बघायला मिळतील खणाची तोरण, असे 4 माझ्याकडे 2 फुटापासून तर ते 7, 8, 9 जसे सांगाल तसे कस्टमाइज खणाची तोरण अशी करून मिळतात. नंतर असे आंब्याच्या पानांचे पण आहेत. ओके. तर असं हे कमळ आहे, पैठणीमध्ये कमळ आहे, याच्यामध्ये लक्ष्मी बसू शकता, गणपती ठेवता येतो.
कलश पूजा करता येते. कलश पूजेसाठी. पण असे कमळ येतात. ओके. तर असे केळीचे पानं आहेत, त्याच्यामध्ये नैवेद्याचं ताट किंवा टेबलवरती यूज करता येतं. ओके. छोटी साईज येते, मोठी साईज पण येते. आमच्याकडची खासियत म्हणजे आमच्याकडे कापड असतात, स्पंज लावून केलेले असतात, ते वॉशेबल आहेत आणि प्युअर खणामध्ये असतात आणि कलर पण मिळतात. मोठ्या केळीचे पानं मोठे असतात, पण आपल्याकडे सगळ्या कलरमध्ये ते असे अवेलेबल आहेत. जो कलर पाहिजे आवडीनुसार ते घेऊ शकतात. तर अशा मोबाईल बॅग आहे, बॅग आहे, आस्थांमध्ये पण 10 बाय 10 पासून तुम्ही सांगाल त्या साईजमध्ये म्हणजे 25 बाय 25 चौरंगाचे कवड असं सगळं शिवून मिळतं पैठणीमध्ये, घरामध्ये. नंतर अशा टोप्या आहेत, पैठणीच्या टोप्या आहेत, खणाच्या टोप्या आहेत. नंतर आता आमच्याकडे 2 इयर्सपर्यंत लहान मुलींचे फ्रॉक, बर्गर फुलको असं पण अवेलेबल आहे. आणि अशा सगळ्या छान छान वस्तू नंतर गणपतीसाठी मुकुट आहेत. प्रत्येक सीझनप्रमाणेच आमच्याकडे गणपतीमध्ये गणपतीचे प्रोडक्ट, गणपतीमध्ये दिवाळीसाठी लागणारे गणपती सगळं तुम्हाला अवेलेबल होईल. तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. माझा मोबाईल नंबर आहे 823655 /bag म्हणून असे इंस्टाग्रामवर माझं पेज पण आहे. तर नक्की फॉलो करा माझ्या पेजला आणि छान रिस्पॉन्स द्या. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. या स्टॉलवरती विविध प्रकारचे आकर्षक असे मॅग्नेट्स अवेलेबल आहे. पुढील काही स्टॉलवरती गोधडी, महिलांसाठी जॅकेट, लेदर पर्स देखील अवेलेबल होत्या. आनंदिता क्राफ्ट्स या स्टॉलवरती महिलांसाठी विविध प्रकारचे पर्सेस, बँगल्स, इयरिंग्स अवेलेबल होते. बँगल्स आणि इयरिंगचा सेट देखील अवेलेबल आहे. झमक हा पुढचा स्टॉल होता, जिथे नेकलेसेस आणि ज्वेलरी देखील अवेलेबल होती. चला यांच्या स्टॉलविषयी आपण थोडी अधिक माहिती घेऊया. हॅलो ताई, आपल्या स्टॉलबद्दल आम्हाला माहिती सांगा ना. भीमथडी यात्रेमध्ये आपला हा स्टॉल आहे. स्टॉल नंबर आहे 37. जिथं तुम्हाला सगळे हँडक्राफ्टेड प्रोडक्ट मिळतील. अगदी म्हणजे भीमथडी कापूर कोणपासून इवन हर्बल सोपपासून आणि हँडक्राफ्टेड ज्वेलरीपासून सगळे प्रोडक्ट तुम्हाला मिळतील. युनिक असे सगळे प्रोडक्ट आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे निराधार महिला आणि ज्या मुकबधीर मुली आहेत त्यांना आपण शिकवून हे प्रोडक्ट आपण बनवून घेतो त्यांच्याकडून. आता आजपासून इथे लाईव्ह स्टॉल पण आमचं सुरू होत आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला साडी पिन, हव्या त्या कलरची साडी पिन, हव्या त्या कलरची इयरिंग्स आम्ही आज बनवून देणार आहोत. ओके. आणि मी बघितले प्राईस रेंजसुद्धा खूप स्वस्त आहेत, अफोर्डेबल प्राईस रेंज आहे. त्याच्यामुळे कोणी इथे येऊन सुंदर असं कलेक्शन तुमच्याकडून विकत घेऊ शकतं. आपण म्हणजे कमीच तशा ठेवलेलं आहे, जेणेकरून लोकांना पण ते आवडावं. त्यांनी एक ठिकाणी 4 नेकलेस घ्यावे ही आपली अपेक्षा आहे. बरोबर आहे. आणि त्या मुलींना किंवा ह्या निराधार महिलांना सुद्धा रोजगार मिळतो, मदत होईल. नक्कीच. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. पुढील काही स्टॉलची आपण एक शॉर्टमध्ये झलक बघणार आहोत. आपण मसाला तयार करतो. ह्यामध्ये तेल असतात, कारळे असतात, सगळं मिक्स भाजी करून आपण ती भिजवतो ताकात व नंतर चिरून देतात. तो मसाला करून उन्हात वाळवतो. ते फक्त थोडं तेलात फ्राय करून घालत नाही, वरण भात केलं तर तोंडीला वेळ नसेल तर खिचडी खाऊ शकतो. एक वर्ष राहतो हा मसाला पूर्ण उन्हात वाळवल्यानंतर तयार केलं नाही आपलं तयार केलं आपल्या वर्षभर. या स्टॉलवरती बघू शकता काही ग्राहक किती उत्सुक आहेत. महिला बचत गटातील जे प्रॉडक्ट्स बनवले जातात त्याविषयी अधिक माहिती घ्यायला आणि ते खरेदी देखील करायला. नमस्कार ताई, आपल्या स्टॉलबद्दल आम्हाला माहिती सांगा ना. आमचा म्हणजे पदार्थांचा व्यवसाय आहे. त्याच्यात बचत गटातील आम्ही काम करतो आणि ह्याच्या व्यवसायामुळे आमच्या महिलांना काम नाही, काही काम नसतं एवढ्या शिकवणे म्हटलं त्याच्यामुळे आणि आम्हाला मार्केटिंग करायचं काय आणि तिथून म्हणजे गेल्या आम्हाला कस्टमर पण आम्ही त्यांना म्हणजे आणि नंतर परत असं नंतर लागलं तर आम्ही त्याच्यामुळे माल त्यांना पोच करतो आणि आम्हाला सगळे ग्राहक
पुणेकर म्हणजे असं वाटत नाही की तिकडे गावच्या लोकांना भरपूर मानतात म्हणजे आणि कधी त्या वस्तूंची किंमत करत नाही. आपण जे कष्टाचं आमच्या थँक्यू सो मच. पुन्हा एकदा बघूया पुढील स्टॉलची एक छोटीशी झलक. चला वळूया आता एका छानशा अशा. नमस्कार दादा, तुमच्या स्टॉलवरती खूप गर्दी दिसते आम्हाला. तुमच्या स्टॉल बद्दल आम्हाला काही माहिती द्या ना. मॅडम आपला आवळा ज्यूस आहे हा नॅचरल मध्ये म्हणजे एकदम प्युअर आवळा ज्यूस आहे. हा कॉन्सन्ट्रेटेड ज्यूस आहे. याच्यापासून आपण वॉटर आणि शुगर मिक्स करून सरबत पण तयार करू शकतो. ओके, जर तुम्हाला प्यायचं असेल आणि हेल्थसाठी घ्यायचं असेल तर 20 ml ज्यूस 400 ml वॉटरमध्ये मिक्स करून रोज सकाळी उपाशीपोटी आपल्याला घ्यायचं असतं. याने काय होतं तर जे आपल्याला पित्ताचा वगैरे त्रास असतो, पित्ताचा त्रास असेल तर ब्रशच्या अगोदर घेतला तर ते ब्रश केल्यानंतर आपण जस्ट क्लीन करतो. जेवढं पित्त वगैरे बॉडीमध्ये जमा असतं, छातीमध्ये जमा होतं ते इन्स्टंटली ते बाहेर येतं. आणि त्यानंतर जर पित्ताचा वगैरे त्रास नसेल तुम्हाला ब्रश पोट वगैरे सगळं व्यवस्थित साफ होतं. आणि फायदा काय होतो जर डायजेशन आपण प्रॉपर झालं तर जे स्किनवरती प्रॉब्लेम येतात आपले पिंपल्स येतील किंवा हे तर त्याच्यासाठी एकदम बेनिफिट. 200 आवळा कॅन्डी. आता मार्केटमध्ये जी कॅन्डी येते ही जी कॅन्डी असते ती सॅक्रिन म्हणून जे केमिकल येतं त्या केमिकलपासून बनवलेली असते आणि त्याच्यावरती परत साखरची पावडर तयार करून मारून ते आपल्याला वाईट दिसते त्यामुळे आपल्याला ते समजत नाही की ते कसं. माझी थोडीशी कॉस्टली आहे, माझी प्युअर साखरेची एकदम सॉफ्ट लागते खायला आणि कलर पण एकदम मस्त. दुसरा प्रोडक्ट आहे माझं मॅडम आवळा लोणचं. ओके, आवळा लोणचं पण मी सगळं प्रॉपर एकदम माझा हा स्वतःचा फॉर्म्युला आहे. मी सगळं स्वतःच बनवतो हँडमेड. आणि याच्यामध्ये जे तेल वगैरे जे यूज करतात ते सगळं कंपनीचं यूज करतो, जेमिनी कंपनी. ओके, त्यामुळे आपलं स्मेल वगैरे पण मारत नाही आणि हे किती पण दिवस चालू शकतो. क्वांटिटी वगैरे पण आपण यूज करतो. ओके. आणि बाकीचे काय प्रोडक्ट्स आहे इथे? कॅन्डी पण दिसते आम्हाला. कॅन्डी हे आवळा लोणचं आहे आणि आवळा ज्यूस आहे. ह्या ज्यूस पासूनच आपल्याला सरबत पण तयार करतो. ओके. आणि हे जर आपल्याला हे सरबत जर घ्यायचं असेल, हा ज्यूस हा किती दिवस टिकतो? हा मॅडम 6 महिने तुम्ही असा बाहेर ठेवला तर टिकू शकतो म्हणजे कोल्ड प्लेसला. आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर 1 वर्षापर्यंत त्याला काही होत. ओके, चालेल. ओपन केलं 4-5 महिन्यामध्ये फिनिश करू. ओके, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. बोलूया पुढच्या स्टॉलकडे. जे आहेत आपले आनंद प्रेम सोसायटी त्यांनी हे तयार केलेले असतात. आम्ही त्यांना रोजगार देतो. ओके, आणि हे विक्री करून आपण त्यांना रोजगार देतो. ओके, नॅपकिनचे बुके आहेत ना? स्लीपर चप्पल हे सुद्धा त्यांनी बनवलेले असतात. ओके. तुमच्यासोबत जर तुमचे छोटे बाळ जर असेल तर फीडिंग करण्यासाठी इथे एक रूम बनवलेली आहे. नमस्कार दादा, आपल्या स्टॉल विषयी आम्हाला माहिती सांगता? आम्ही स्पेशल सोलापूरवरून भिंतरमध्ये आलेलो आहे आणि स्पेशल आमची सोलापूरची खासियत म्हणजे कडक भाकरी आणि शेंगदाणासाठी. बरोबर. बाजरीची कडक भाकरी आणि ज्वारीची कडक भाकरी स्पेशल असते आमच्या सोलापूरमध्ये. त्यासाठी आम्ही इथे स्टॉल टाकलो आणि आम्हाला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे आणि भरपूर आम्हाला गेले 3 वर्ष चांगला अनुभव आला आहे. म्हणून आम्ही दरवर्षी कडक भाकरी शेंगदाणा चटणी आणतो. ओके. आमच्याकडे मिलेट लाडू पण आहे. ओके. 24 हे मिलेट इयर असल्यामुळे मिलेट लाडू पण ठेवलं आहे. आमचा स्पेशल चहा मसाला आहे. ओके. तो पेटंट आपल्याकडे आणि आमचा पहिला प्रोडक्ट आहे. ओके. म्हणजे भाकऱ्यांमधील पण विविध प्रकार आहे. ज्वारी, बाजरी, त्यात नाचणी येतं, मका येतं, पण आता सहसा ज्वारी, बाजरी लोकांनी जास्त प्रतिसाद आहे. ओके. 6 महिने घरात भाकरी. ओके. स्पेशल आपण चुलीवरती त्याला भाजतो. ओके. त्यामुळे त्याची लाईफ खूप वाढली. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. पुढील बऱ्यापैकी स्टॉल बचत गटातील महिलांचे होते. शेवया, पापड, सांडगे, कुरडया, विविध प्रकारची पिठे, विविध प्रकारचे प्रीमिक्स, खाकरे, लोणचे, हळद, विविध प्रकारचे मसाले तसेच धूप, अगरबत्ती, कापूर या विविध वस्तूंचे होते. या स्टॉलवरती गॅसवर चालणारी विविध प्रकारची मातीची भांडी अवेलेबल होती. खूप सुंदर अशी विविध प्रकारची रोपे देखील इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
कुणाला काही लागलं, जखम झाली तर फर्स्ट एड रूम देखील इथे आहे. पुढे काही स्टॉल मध्ये ज्योतिषी, विविध प्रकारची मातीची बनवलेली भांडी देखील अवेलेबल आहे. सर्वांचं फेवरेट असं सेक्शन म्हणजे फूड स्टॉल. चला आता या सेक्शन कडे वळूयात. लोणचे, पापड, कुरड्या बघितल्या, पण हा सर्वात महत्वाचा सेक्शन ज्यासाठी लोक या जत्रेमध्ये आवर्जून येतात. इथे प्रत्येक फूड स्टॉल वरती प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक पदार्थ गरमागरम सर्व केला जातो. ताई, आपल्या स्टॉल वरती काय काय आहे? कोथिंबीर वडी आणि उडदाचे थालीपीठ. ओके, उडदाचे थालीपीठ, कोथिंबीर वडी, अजून गव्हाची खीर, वांग्याचे भरीत, पिठले, गरमागरम भजी, मसाला रगडा, पापड आणि विविध प्रकारच्या थाळ्या इथे अवेलेबल आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. आम्ही गरमागरम दही, धपाटे, वांग्याची भाजी, भाकरी, भरीत भाकरी, पापड, भजी, शेंगुळे गरम गरम देतो. थँक्यू. कुठून आलाय तुम्ही? जामखेड मधून आले. ओके, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या स्टॉलसाठी. नमस्कार ताई. नमस्कार. आपल्या स्टॉल विषयी माहिती सांगा ना आम्हाला. मी सारखी महिला बचत गटातर्फे आलेली आहे. आम्ही गुळाचा आणि साखरेचा खरवस आमचा स्पेशल आहे. म्हणजे 8 वर्ष आम्ही याच्यामध्ये आहोत आणि ह्या वर्षी आम्ही एक आयटम वाढवला तो म्हणजे सीताफळ. ओके, आपल्या स्टॉलसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. नमस्कार ताई. आपल्या स्टॉल मध्ये काय काय आहे? आमच्या स्टॉल मध्ये मासवडी थाळी मिळेल, कोथिंबीर वडी, शेंगुळे आणि खारं वांग. ओके. आणि मासवडी थाळी आमची स्पेशल आहे आणि आम्ही आळे फाट्यावरनं आलेलो. ओके. नगर डिस्ट्रिक्टमधनं. ओके. याची रेंज मासवडी थाळीची 200 रुपये. याच्यामध्ये स्वीट पण ठेवलंय आणि ते घरी बनवले. दाबण्याची घारी. ओके, तुमच्या स्टॉलसाठी हार्दिक शुभेच्छा. इथे बघू शकता विविध प्रकारच्या थाळ्या आपल्या आवडीनुसार गरमागरम सर्व केल्या जातात. चला आता वळूया पुढच्या स्टॉलकडे. नमस्कार मावशी. नमस्कार. आपल्या स्टॉल विषयी आम्हाला माहिती सांगा ना. माझा स्टॉल आम्ही म्हणजे अक्कलकोट तालुका, सोलापूर जिल्हा. ओके. इथनं आलोले आम्ही. आमचं छोटंसं गाव आहे बाजोले म्हणून. ओके. तर आणि हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे आमच्या स्वतःच्या शेतातले आहेत. ओके. हां. तुमच्या स्टॉलवरती काय काय आहे? आमच्या स्टॉलवर धपाटे आहेत, त्याच्यानंतर खीर आहे गव्हाची, शेंगदाण्याच्या पोळ्या आहेत. ओके. त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी आहे, ठेचा आहे. ओके. आणि मीठ वांगे आहे. ओके. आणि ज्वारीची भाकरी. ओके. हे सगळं तुमच्या, हे सगळे जे पिकवलं जातं तुमच्या शेतामध्ये त्याच तुम्ही स्वतःच्या. ओके, मस्त मस्त. तुमच्या स्टॉलसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. चला बघूयात मसाला रगडा पुरी कशी पटापट ऑर्डर प्रमाणे बनवली जाते ते. इथे बघू शकता प्रत्येक स्टॉल वरती किती गर्दी आहे ते. नमस्कार दादा. आम्ही आलो खरडा गावातून शिवपट्टी जामखेड तालुका. आमच्याकडे या ठिकाणी स्पेशल म्हणजे रगडा पापड या ठिकाणी आपण पाहू शकता. गरमागरम रगडा या ठिकाणी टाकून पापडवर कांदा, टोमॅटो, मसाला, या ठिकाणी शेव, आमचे स्पेशल शेंगदाणे, या ठिकाणी स्वीटमधले पापडी आणि चिंचेचं पाणी टाकून या ठिकाणी छानपैकी हा रगडा पापड तयार झालेला आहे. ह्याची प्राइस काय असेल? फक्त 100 रुपये. 100 रुपये. ओके, थँक्यू सो मच. आमचं या ठिकाणी आहे स्पेशल शेंगदाणे. ओके. आपण पाहू शकता पावशर 250 ग्रॅमचं पॅकेट फक्त 100 रुपयामध्ये आपल्या सेवेमध्ये पुण्यामध्ये आलेलो आहोत. ओके. धन्यवाद. तुमच्या स्टॉलसाठी तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. इथे बघू शकता गरमागरम उकडीचे मोदक तयार आहे. या उकडीच्या मोदकांमध्ये तूप घालून हे गरमागरम सर्व केले जातात. गरम गरम कांदा भजी, पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत, भाकरी, गरम गरम कांदा भजी. भीमथडी जत्रेतील आणखीन एक मुख्य आकर्षण म्हणजे मांडावरच्या पुरणपोळ्या. बरेच जण याला खापरावरच्या पुरणपोळ्या देखील म्हणतात. गरमागरम पुरणपोळ्या भाजून त्यावरती
तुपाची धार टाकून छानपैकी त्या सर्व्ह केल्या जातात. चला आता वळूया पुढच्या स्टॉलकडे. नमस्कार दादा. नमस्कार, आम्ही गावरान बंधू. आमचा स्टॉल नंबर 59 आहे. आमच्याकडे ज्वारीचा गुळमेथी हुरडा आहे 500 रुपये किलो. त्यानंतर हुरडा प्लेट आम्ही इथं बनवून देतो 80 रुपयांना. त्यानंतर हुरडा बेड बनवून देतो आणि हुरडा थाळी बनवून देतो. आणि बाकी गुळ, सेंद्रिय गुळ, शेंगदाणा चटणी आणि साजूक तूप असे प्रोडक्ट आमच्याकडे विक्रीसाठी आहेत. ओके, तुमच्या स्टॉलसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आता इथून पुढे नॉनव्हेज म्हणजेच मांसाहारी स्टॉल चालू झालेले आहेत. मटन सुक्का, कलेजी फ्राय, तसेच मटन रस्सा आणि मटनची ही थाळी या स्टॉलवरती अवेलेबल आहे. त्याच्यात ऑलरेडी फ्राय पण येणार, 2 भाकरी येणार. 350 ला थाळी आहे का? प्रत्येक स्टॉलवरती विविध प्रकारचे चिकन, मटनचे तसेच माशांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. बाकीच्या स्टॉल प्रमाणे देखील या स्टॉलवरती खूप ग्राहकांची गर्दी झालेली होती. नमस्कार ताई. नमस्कार. आपल्या स्टॉलवरती काय आहे? आमचं मांसाहारी कोल्हापुरी स्पेशल तांबडा पांढरा रस्सा आणि चिकन मसाल्याचा स्टॉल आहे. ओके. त्या भीमथडी जत्रेमध्ये आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आहे पांढऱ्या रस्स्याला. नाही, ते ताई दोन्ही ताईंची दादांची धावपळ बघून दिसतच आहे की खूप सारे कस्टमर वेटिंगवरती आहेत तुमच्याकडे. नक्कीच तुमचे जे खाद्यपदार्थ बनवलेले आहेत त्याची टेस्ट एकदम मस्त असणारच आहे. तुमच्या स्टॉलसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. चला वळूयात पुढच्या स्टॉलकडे. या स्टॉलवरती विविध प्रकारचे खाण्याचे पान अवेलेबल आहेत. नमस्कार दादा. नमस्ते. आपल्या स्टॉलवरती काय आहे? आमच्या स्टॉलवरती पान आहेत. पानाचे फ्लेवर आहेत. 15 फ्लेवरचे पान आम्ही आणले भीमथडी यात्रेमध्ये. ओके. आणि नंतर स्पेशल फायर पान आहे. भीमथडी स्पेशल रसमलाई पान आहे. ओके. भीमथडी स्पेशल लावले रसमलाई. ओके, रसमलाई. भीमथडी स्पेशल रसमलाई पान. खूप सुंदर. तुमच्या स्टॉलसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जसे गरमागरम पदार्थ सर्व्ह केले जातात तसेच थंड पदार्थ देखील आवर्जून सर्व्ह केले जातात. हा अजून एक उकडीच्या मोदकांचा हा स्टॉल आहे. या स्टॉलवर देखील गरमागरम उकडीचे मोदक फोडून त्यामध्ये तुपाची धार ऍड करून ग्राहकांना गरमागरम सर्व्ह केले जातात. भीमथडी जत्रेमध्ये अजून एक आकर्षण म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम. त्यापैकी नृत्य हे आज आम्हाला बघायला मिळाले. कसा वाटला भीमथडी जत्रेचा आजचा हा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. जयफुल तडका या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आयुष्याची मजा घेत रहा. थँक्यू.